मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 6:15 होत आहेत. आता ऐका ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सर्व वीज ग्राहकांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बंधनकारक नाहीत असं केंद्रीय विद्युत मंत्री मनोहर लाल यांनी सांगितलं. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. ग्राहकांनी हा पर्याय निवडल्यास त्याचा फायदा ग्राहक, राज्य सरकार आणि वीज कंपन्यांना होईल. अनेक राज्यात हे मीटर आधीच बसवले गेले आहे असं त्यांनी सांगितलं. प्रीपेड स्मार्ट मीटर कोणावरही जबरदस्तीनं लादलं जात नाही. हा पूर्णपणे ऐच्छिक पर्याय आहे. योग्य बिल वसुली व्हावी यासाठी प्रीपेड स्मार्ट मीटर सुरू केलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं आर्टेमिस 2 या चंद्राभोवतीच्या पहिल्या मानवी मोहिमेला प्रारंभ केला. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज पहाटे 3:45च्या सुमारास अमेरिकेतल्या फ्लोरिडाच्या केनेडी अवकाश केंद्रातून या यानानं उड्डाण केलं. 10 दिवसांच्या या मोहिमेत अंतराळवीर चंद्रावर प्रत्यक्ष उतरणार नाहीत, मात्र आतापर्यंतच्या सर्वात दूरच्या अंतरावरून प्रवास करत चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्याची योजना आहे. सर्च अर्थात सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च या संस्थेच्या संचालकपदी समाजसेवक पद्मश्री डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणी बंग यांचे ज्येष्ठ पुत्र डॉक्टर आनंद, तर निर्माळ या संचालकपदी कनिष्ठ पुत्र अमृत बंग यांची निवड करण्यात आली आहे. डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणी बंग यांनी 1986ला स्थापन केलेल्या सर्चनं लोकसहभागातून आरोग्य सेवा आणि संशोधन यातून जागतिक पातळीवर ठसा उमटवला आहे. नागपूर इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात 4 एप्रिल रोजी प्राध्यापक दीपश्री पाटील यांचा सलग 81 स्वयंरचित बंदिशींचा अनोखा कार्यक्रम रंगणार आहे. सखे सोबती फाउंडेशन आणि सारस्वत संगीत विद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सादरीकरणाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. प्राध्यापक पाटील यांच्यासह त्यांच्या 40 विद्यार्थिनी 36 रागांमधील बंदिशी सादर करतील. बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशानं स्थापन झालेल्या बालरंगभूमी परिषद नागपूर शाखेच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच सर्वानुमते करण्यात आली. श्याम आरसकर यांची अध्यक्षपदी तर रुपाली मोरे यांची कार्याध्यक्षपदी एकमतानं निवड झाली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना ईडन गार्डन मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. काल लखनौ इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं लखनौ सुपर जायंट संघाचा 6 गडी राखून पराभव केला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.